एक गेल्या 2-4 महिन्यापासून म्हणजे साधारणतः एप्रिल मे पासून एक विषय शिंदाड या पाचोरा तालुक्यातल्या क्रमांक 3 ची लोकसंख्या असलेल्या या एवढ्या मोठ्या गावामध्ये सुरू आहे की या गावातल्या ग्रामपंचायतने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून स्वतःच 15 वित्त आयोगाची जी काही शासनाचा निधी आहे त्या निधीतनं बाबासाहेब आंबेडकरांचं कमान बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने कमान उभी करायची म्हणून ठराव केला आणि मग त्या पद्धतीने त्या ठरावाच्या अनुषंगाने प्रशासकीय मान्यता ग्रामपंचायतने दिली। त्याच्यानंतर त्याप्रमाणे एस्टिमेट होऊन त्या एस्टिमेटला तांत्रिक मंजुरी जिल्हा परिषदच्या बांधकाम खात्याने जळगाव जिल्ह्याच्या दिली, जळगाव जिल्हा परिषदच्या। त्याच्यानंतर त्याचं ई टेंडर झालं। ई टेंडर संबंधित मयूर पाटील म्हणून जे कोणी त्यांनी घेतलं। त्याच्याप्रमाणे वर्क ऑर्डर ग्रामपंचायतने इश्यू केलेली आणि वर्क ऑर्डर झाल्यानंतर काम सुरू करणे एवढंच फक्त काम बाकी असताना गावातल्या काही ज्यांना आमच्या गावामध्ये शांतता नांदावी असं वाटत नाही आणि म्हणून भूमिपूजन पण झालेलं आहे आणि म्हणून अशी शांतता नांदावी नाही म्हणून वर्षाच्या सुरुवातीपासून कधी आदिवासींच्या विरुद्ध काहीतरी कुरापती करायच्या, कधीतरी दलितांच्या विरुद्ध करायच्या, कधीतरी मुस्लिमांच्या विरुद्ध करायच्या आणि अशा पद्धतीने कधीतरी मराठ्यांच्या विरुद्ध करायच्या। अशा पद्धतीने जे काही जातीय समीकरण सामाजिक समीकरण बिघडवून गावात अशांतता निर्माण करण्याचे काहीतरी मुठभर लोकांचे प्रयत्न आहेत आणि या प्रयत्नांचा भाग म्हणून या बाबासाहेबांच्या कमानीला विरोध करण्याचा प्रयत्न झालेला आहे। वास्तविक पाहता ग्रामपंचायतने आणि शासनाने सगळ्या तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिथं केवळ ग्रामपंचायतने बांधकाम सुरू करणं एवढंच गोष्ट हातात होती। जे विरोध करतायत त्यांचा तिथं काही संबंध नाही आहे। एकीकडे जो काही आरोप केला जातोय की म्हणजे जे काही म्हटलं जाते की दलित वस्ती अमुक एका घरापासून सुरू होते, इथून सुरू होत नाही, तर त्यांना मला एक सांगावं असं वाटतं किंवा सम्राट अशोकाने पार अफगाणिस्तानच्या पुढे जाऊन झेंडा रोवलेला आहे भारताचा, पार अफगाणिस्तानच्या पुढे जाऊन, आणि त्या झेंड्याचा पायी होऊन बाबासाहेबांनी आज जे ओबीसीचं सर्टिफिकेट घेऊन आपल्या मुलाबाळांचं कर्तृत्व पाहतायत, आज जे दलितांचं एसटीचं सर्टिफिकेट घेऊन हे करतायत, एसटीचं सर्टिफिकेट घेऊन लाभ घेत आहेत, या सगळ्यांच्यासाठी, महिलांसाठी, युवकांसाठी, रविवारची सुट्टी देणाऱ्या घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, म्हणजे एक घटक असा नाही या समाजाचा या भारतातला की त्याच्यासाठी बाबासाहेबांनी विचार केला नसेल किंवा कृती केली नसेल। अशा या ज्यांना आपण विश्वरत्न म्हणतो, भारतरत्न म्हणतो, अशा या बाबासाहेबांच्या नावाच्या कमानीला ती कुठून बांधावी बुवा, इथून सुरुवात या गोष्टीसाठी विरोध करणं एवढ्या संकुचित वृत्तीने ज्या काही गावामध्ये राजकारण सुरू आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। महत्वाचं आहे की जो काही रस्त्याचा भाग आहे, म्हणजे तांत्रिक गोष्ट जर बोलायची विरोधकांची किंवा जे विरोध करतायत त्यांच्या बाबतीतली, तर 2011 ते 15च्या काळात त्याच भागामध्ये दलित वस्तीचं काम झालेलं आहे। जिथं कमानीची जागा निश्चित केलेली आहे त्या स्थळापासून तर पार त्या जिथं आपण चबुतरा बांधलेला आहे बाबासाहेबांच्या किंवा धम्म चिन्ह केलेलं आपण तयार, तिथपर्यंत दलित वस्ती म्हणजे बौद्ध चौकापर्यंत आपण तिथं तो दलित वस्तीचा रस्ता झालेला आहे। त्यावेळेला तो भाग दलित वस्ती नव्हता का? आणि मग आता त्याचा त्या मुद्द्यावर चर्चा करायची, काहीतरी मुद्दा काढायचा आणि विरोध करायचा, अशा पद्धतीची गोष्ट चालू आहे। सगळ्यात सोपं म्हणजे इतक्या साऱ्या मोठ्या प्रमाणात सर्व समाजाच्या, हे आदिवासी आहेत, मी मराठा आहे, हरिभाऊ मराठा आहेत, बाकीचे इतर समाजाचे सुद्धा इथं आहेत, बौद्ध समाजाचे आहेत, मग आम्ही सगळेजण सगळं सामाजिक एकता जपावी म्हणून या सगळ्यांसोबत इथं बसायचं कारण हे की या छोट्याशा गोष्टीला प्रशासनाने जे उग्र स्वरूप द्यायचा प्रयत्न केलेला आहे, राजकीय आधाराशिवाय कुठलाही गावातला एखादी छोटा गावकुंड एवढ्या मोठ्या प्रकारचा विरोध करू शकत नाही, याची जाणीव माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला नक्कीच आहे। आणि म्हणून या भामट्यांच्या मागे कोण आहे, कोण खांद्यावर बंदूक ठेवतंय यांच्या, हे बघण्याचं प्रशासनाचं काम होतं। दुसरं प्रशासनाचं काम महत्वाचं होतं की जसं सुधाकर भाऊंनी सांगितलं की प्रांताने सांगितलं ग्रामपंचायतने त्यांच्या स्तरावरचा प्रश्न सोडवायचा आहे, मग हा प्रश्न सोडायसाठी किमान 8 दिवसामध्ये हा प्रश्न सुटू शकतो सोडायचं झालं तर, फक्त 8 दिवसामध्ये। विरोध करणारे 2-4 लोक आहेत की ज्यांना दुसरा काहीच उद्योग नाही,
मी त्या गावचा नागरिक आहे. गेल्या 20-22 वर्षापासून सातत्याने त्या गावामध्ये मी आहे. मी दरवर्षी आम्ही शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतो दरवर्षी. आणि तुम्हाला सांगतो सुधाकर भाऊ, हरिभाऊ, हे जे तक्रार करणार आहेत हे मला त्या जयंतीमध्ये कधीच दिसले नाही. शिवजयंतीमध्ये हे महत्वाचं आहे. जे काही बाकीचे लोक आहेत ते कधी त्यांच्या समाजाच्या दृष्टीने किंवा सामाजिक कामांमध्ये कधीही दिसले नाहीत. यांचं काम फक्त एकच की मालकाकडनं सुपारी घ्यायची आणि ते फोडायचं काम करायचं. मग अशा लोकांचा बंदोबस्त करायचा असेल तर ग्रामपंचायतने सरळ पोलीस भत्ता भरायचा, पोलीस संरक्षण घ्यायचं आणि सरकारी काम आहे, सरकारी काम सुरू करायचं. सरकारी कामाला जर कोणी विरोध करत असेल तर 353 खाली गुन्हे दाखल करा. त्यांचे 4 महिने जामीन होणार नाहीत, बरोबर सरळ होतील. आणि दंगल वगैरे आमच्या गावात काही होणार नाही. कारण दंगल दंगल म्हणून ज्या काही भानगडी मागील काळामध्ये झालेल्या आहेत, 50 ते 70 आदिवासी लोक, महिला ज्यांचा काडीचा संबंध नव्हता, भानगडी करणारे पळून गेले, त्यांना पोलिसांनी पकडलं नाही. भानगडी न करणारे गोरगरीब घरी होते आदिवासी, त्यांना उचलून जेलमध्ये टाकून दिलं. आणि त्यांच्या विरुद्ध भांडण करणारे जे कोणी होते ते जामीनवर मोकाट फिरत होते. अशी परिस्थिती जी काही असमतेची तिथं निर्माण झाली होती, त्याच्यामुळे होरपळलेले अनेक जण तिथं आहेत. वेगवेगळ्या मुद्द्याखाली त्या गावामध्ये गेल्या 4-5 वर्षांपासून अनेक जणांनी जेलवारी करून आलेले. त्यामुळं पुन्हा आता त्या भानगडीत पडण्याचं कोणी धाडस करणार नाही असं मला वाटतं. युवक तिथं, चांगले चांगले युवक तिथं वेगवेगळ्या भरती प्रक्रियेची तयारी करतायत. त्यांना आपलं नाव अशा प्रकारे पोलीस रेकॉर्डमध्ये येण्याची त्यांना कुठलीही इच्छा नाहीये. आणि म्हणून दंगल वगैरे तिथं काही होणार नाही. दंगल होईल दंगल होईल म्हणून जो काही बागुलबुवा उभा केला जातोय, हा बागुलबुवा तेच लोक उभे करतायत ज्यांना ज्यांना हे कमान होऊ द्यायची नाहीये. आणि म्हणून या निमित्ताने मी एकच सांगू शकतो की कुठल्याही मोठ्या पातळीवर, प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांनी दखल घेताना एक गोष्ट घ्यावी, पोलीस प्रशासनाला आदेश द्यावा की याच्यामध्ये जे वितुष्ट आणणारे जे काही घटक आहेत, कुठल्याही समाजाचे असोत, या घटकांचा बंदोबस्त, प्रतिबंधात्मक बंदोबस्त तुम्ही करावा. दुसरी गोष्ट, जे लोक ठामपणे बाबासाहेबांना विरोध करतात, आपल्या कायद्यामध्ये मागील काळामध्ये महात्मा गांधींवर टीका केली म्हणून कोर्टाने दंड आणि शिक्षा केलेली, फक्त टीका केली म्हणून. मग ही बाबासाहेबांना विरोध करणं म्हणजे आमच्या महापुरुषांचा अपमान करणं आहे. याच्यासाठी अजून वेगळ्या कोणत्या गुन्हा घडण्याची वाट बघतायत तुम्ही? बाबासाहेबांना विरोध करणं ही मुळातच गुन्हा आहे. तर त्या गुन्ह्याच्या विरुद्ध तुम्ही त्या लोकांच्या विरुद्ध आतापर्यंत प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घ्यायला पाहिजे होती, गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. आणि अशा पद्धतीने सार्वजनिक जागेवर एखादी सरकारी काम होऊ न देता तिथे विरोध निर्माण करायचा, गावामध्ये अशांतता पसरवायची, गावाच्या एकंदरीतच अर्थव्यवस्थेला खीळ बसेल, एकंदरीतच सामाजिक परिस्थिती बिघडेल, एकंदरीतच मानसिक अस्वस्थता निर्माण होईल गावामध्ये. अशा पद्धतीने वातावरण निर्माण करणाऱ्या या 2-4 भामट्यांच्या मागं कोणते पुढारी आहेत हे सुद्धा पोलीस प्रशासनाने शोधून काढावं. कारण कोणी रस्त्यावरचा छोटासा कार्यकर्ता एवढं धाडस करणार नाही एखाद्या समाजाच्या विरुद्ध एवढ्या प्रचंड ताकदीने उभं, ते बेकायदेशीर गोष्टीसाठी उभं राहण्याचं. ज्या वेळेला सत्तेतल्या काही लोकांचा आशीर्वाद असतो त्याच वेळेला अशा प्रकारची कृत्य करण्याचं धाडस एखाद्या माणसामध्ये निर्माण होतं, असा माझा ठाम समज आहे. आणि म्हणून याच्यामध्ये कोण भाग घेतंय, याच्यात कोण नकारात्मकता दाखवतंय, याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे. आणि फार मोठी गोष्ट नाहीये शाहू फुले आंबेडकरांचं नाव लावणं आणि शिवाजी महाराजांचं नाव लावणं आणि आंबेडकरांचं नाव लावणं, याच्यातला सुसंगतपणाच अजून या लोकांना कळलेला नाही. इतके तर आडांचोट येते. वास्तविक पाहता तथागत गौतम बुद्ध ज्यांना ज्यांना गुरु छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराजांनी मानलं होतं, तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरु मानलं, छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा फुलेंनी गुरु मानलं, महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं, शाहू महाराजांनी जे मराठ्यांचे तारणहार होते, मराठ्यांचा आयडॉल आहे, जे मराठ्यांसाठीच एक काय म्हणतात प्रेरणास्थान आहे, त्या शाहू महाराजांनी आणि ग्वाल्हेरच्या सयाजीराव गायकवाडांनी स्वतःच्या पैशाने बाबासाहेबांना फॉरेनला शिकायला पाठवलं. आणि हे झाले कचरा कुंडीतले गिधाड येऊन सांगतात की बाबासाहेबांचं नाव लावू नये. यांची एवढी अक्कल छोटीशी आहे. तर या गोष्टीचा विचार झाला पाहिजे की कोणी कोणाला कुठं महत्व दिलेलं आहे. ते सगळे महापुरुष, ते सगळे विचारांचे पाईक होते. हे विचारांचे पाईक नाही, हे विकृतीचे पाईक आहेत.
या लोकांचा बंदोबस्त करण्याऐवजी त्यांच्या बरोबर बसून प्रशासन मिटिंग घेतं. अरे मिटिंग काय घेता, त्याला तिथंच जमा करा, त्याच्या ढुंगणावर 4 दंडे मारा, बरोबर तो पोपटासारखा बोलील की त्याला कोणाचा आशीर्वाद आणि कोणाच्या आशीर्वादाने सगळं चालू आहे. त्यासाठी या बाकीच्या भानगडी करायच्या. दुर्दैवाने हे जर आमच्या ताब्यात असतं सगळं व्यवस्था ग्रामपंचायतची, तर आतापर्यंत तिथं कमान उभी होऊन तिथं जमाना होऊन गेला असता. परंतु याच्यात मला कुठलंही राजकारण करायचं नाही. या लोकांच्या पाठीमागं हरिभाऊ असेल, मी असेल, सुधाकर भाऊ असेल, अविनाश भाऊ असेल, दादा असतील, आम्ही सगळे समाजाचे, सगळ्या वेगवेगळ्या समाजाचे लोक एकनिष्ठपणे सक्रियपणे त्यांच्या सोबत आहोत. कारण हा प्रश्न भारताच्या संविधान निर्मात्याचा आहे. ज्या संविधान निर्मात्याने त्या विरोधकांनाही अधिकार दिला विरोध करायचा. जर संविधान नसतं तर यांना विरोध करायचा अधिकार सुद्धा राहिला नसता. तिथं 2 पोलीस येऊन अगोदरच त्यांना गोळ्या घालून निघून गेले असते, चर्चा पण केली नसती, मिटिंगला सुद्धा बोलवलं नसतं. त्या संविधानकर्त्याच्या अस्मितेचा आणि त्याच्या विचारांचा जो वारसा आहे, तो वारसा कायम राहावा म्हणून बाबासाहेबांचं नाव आहे. आणि मग तुम्ही जयंतीला ग्रामपंचायत 5-5 हजार रुपये वर्ग का देते वर्गणी स्वतःहून? शिवजयंतीला 5-5 हजार रुपये का वर्गणी ग्रामपंचायत देते स्वतःहून? कारण ते विचार पुढे गेले पाहिजेत त्या महापुरुषांचे म्हणून. आणि मग असं असताना सरपंचांनी असेल, उपसरपंचांनी असेल, मनाचा मोठेपणा दाखवून तातडीने या सगळ्या भानगडी सोडून पोलीस बंदोबस्त घ्यावा आणि ते काम चालू करावं. ज्या वेळेला प्रत्यक्ष काम चालू होईल त्यावेळेला पोलीस प्रशासनाला, प्रांत साहेबांना असेल, तहसीलला असेल, महसूलला असेल आणि शासकीय यंत्रणेला समजून जाईल की खरोखर कोण विरोध करायला येते आणि कोण नाही येते. आणि मी ठामपणे सांगतो तुम्हाला, 4 पोलीस तिथं उभे राहिले ना, एकाची हिंमत होणार नाही तिथं यायची. सगळेजण खिडकीतून बघतील कसं काम चालू आहे बा म्हणून. आणि जे येतील रीतसर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. दुसऱ्या दिवशी त्यांचे कोणी चिल्ले पिल्ले सुद्धा तुम्हाला तिथे दिसणार नाहीत. हा मुद्दा सुधाकर भाऊ फक्त इतक्या पुरता नाही आहे. उद्या भविष्यामध्ये आदिवासींना वाटलं की तंटे बिल्लाचं नावाची कमान करावी तरी हाच मुद्दा येणार आहे. उद्या जर प्रश्न निर्माण झाला की बा बौद्ध वस्तीमध्ये शिवस्मारक उभं करावं, तर हेच लोक ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करतायत हेच लोक म्हणतील की नाही बौद्धांचा विरोध होतोय बा म्हणून. तर हे सगळं तोडी पाणी आणि राजकारण हे सगळं समाजामध्ये भानगडी लावायच्या, 2024च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवायच्या आणि लोकांना भ्रमित करून ठेवायचं. आणि हे सगळं करताना सगळ्यात मोठा धोका जो मला वाटतोय तो यांच्या आर्थिक उन्नतीचा आहे. तुम्ही याच्यातला धोका ओळखून घ्या. आज इथं प्रत्येक जण इथं बसलेलं आहे. गावामध्ये 400 आणि 500 रुपये कपाशीचे वेचणीचे सुरू आहेत. आता हे म्हणजे काय म्हणतात त्याला, असंघटित नाही, आमरण उपोषण असेल किंवा अनियमित अनशनसाठी जर हे बसले असतील धरण्यासाठी की अनंत काळासाठी, जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही धरणं धरू बा, तर तोपर्यंत यांच्या सगळ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, यांच्या कुटुंबाचा प्रश्न निर्माण होईल. माय आणि बाप दोघंही इथं उपोषणाला बसले तर लेकरांच्या शाळेचा प्रश्न उपस्थित होईल. ही सगळी सामाजिक असमता निर्माण करण्याची कारणं आपल्या संविधानाने कधीही मान्य केलेली नाहीत. आणि म्हणून प्रशासनाने त्यांच्या कॅबिनमध्ये बसून तमाशा बघण्यापेक्षा आणि पुढाऱ्यांनी त्यांच्या चमच्या इकडे तिकडे काय चालू बघायला पाठवण्यापेक्षा त्यांनी इथे येऊन चर्चा करावी आणि तोडगा काढावा असं मला या निमित्ताने वाटतं. एवढंच मी या निमित्ताने बोलतो. धन्यवाद.